मुंबईतील 26/11 बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे। दिल्लीच्या विशेष न्यायालयात राणाच्या रिमांडवर सुनावणी झाली आहे। मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास तहव्वूर राणाला घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेचा ताफा दाखल झाला होता। आता तहव्वूर राणाची चौकशी देखील होऊ शकते। एनआयएच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिलाय। एनआयएनं राणाच्या 20 दिवसांची कोठडी मागितली होती, अखेर त्याला 18 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेबी यांनी। तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या नवी दिल्लीतील मुख्यालयाजवळ तहव्वूर राणाला घेऊन एनआयएचे अधिकारी आणि त्यासोबत एनआयएचा संपूर्ण ताफा हा एनआयए मुख्यालयाकडे पोहोचतोय। एनआयए मुख्यालयाकडे तहव्वूर राणा 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज न्यायदंडाच्या ठिकाणी तहव्वूर राणाला आणलं जाते। मुंबईतील 26/11 हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी तहव्वूर राणा जो मास्टरमाइंड होता, अमेरिकेच्या ताब्यात असलेला, त्याला अनेक वर्षांपासून भारताने परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, त्या तहव्वूर राणाला अखेर भारतीय कायद्यानुसार भारतीय न्याय व्यवस्थेने 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावलेली आहे। आज रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि या 2:30 वाजताना आपण पाहू शकतो याच त्या गाडीमधून तहव्वूर राणाला आता आतमध्ये नेण्यात आलेले। न्यायिक अभिरक्षा वाहिनीतून तहव्वूर राणा हा एनआयएच्या मुख्यालयामध्ये एनआयए कोठडीत गेलेला आहे। 18 दिवसांची एनआयएची कोठडी ही तहव्वूर राणाला सुनावण्यात आलेली आहे। या 18 दिवसांमध्ये नक्कीच तहव्वूर राणा हा मुंबईकरांच्या हल्ल्यामागे कोणकोणते सूत्रधार होते आणि कोणकोणते पुरावे आहेत याविषयीचे खुलासे करेल। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।